तिहेरी हत्याकांडाने सोलापूर हादरले. दीराने भाऊजाईसह 2 मुलांची केली निर्घृण हत्या. सोलापूर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवणारी धक्कादायक घटना समोर आली असून तिहेरी हत्याकांडामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गाव अक्षरशः हादरून गेले आहे. आई आणि तिच्या 2 मुलांची तलवारीने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना आज उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बोरामणी गावातील मस्के कुटुंबियांची 3 घरे एकमेकांच्या शेजारी आहेत. मधल्या घरात गायत्री सुधाकर मस्के वय 42 वर्षे, त्यांची 12वीतील मुलगी प्रिया 18 वर्षे आणि 10वीतील मुलगा शिवराय 16 वर्षे हे तिघे राहत होते. काल मध्यरात्रीच्या सुमारास दीराने घराच्या गच्चीवर प्रवेश करून झोपेत असलेल्या तिघांवर तलवारीने हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. या हल्ल्यात गायत्री आणि प्रिया यांचा मृतदेह गच्चीवरच आढळून आला. या हल्ल्यात गायत्री व प्रिया यांचा मृतदेह गच्चीवरच आढळून आला, तर शिवराय यांचा मृतदेह घराच्या बैठकीच्या खोलीत रक्ताच्या तारुण्यात पडलेला आढळला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसर सील केला आहे. ठसे तज्ञ गुन्हे शाखा व अज्ञ पथक तपासासाठी दाखल झाली असून पंचनामा करून मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. दरम्यान गायत्री मस्के हा विधवा असून त्या आपल्या 2 मुलांसह राहत होत्या. शेजारी सख्या दीराचे घर असल्याने शेतजमिनीच्या वादातून हे हत्याकांड घडले असावे असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. या भीषण घटनेमुळे बोरामणी गावासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू असून लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.